असो, महिला बचाव, महिला बचाव, महिला बचाव, निषेध असो, हकला हकला, डॉक्टर दवा द्यायला हकला, डॉक्टर दवा द्यायला हकला. रक्तस्राव चालू असतो 2 तास. त्या महिलेचा रक्तस्राव झालेला आहे. तिथपर्यंत इथल्या डॉक्टरना काय माहिती पडलं ना. आज त्या महिलेचा मृत्यू झाला. तिचं वय आहे 32. त्या लहान बाळ जे तिला जन्माला आले त्या ही आई कोणला बोलणार अशी शोकांतिका इथे आपले तिचे ते पंतप्रधान म्हणता बेटी बचाव बेटी पढाव. इथे महिला मरते आणि एक बाळ हे अनाथ होते. जे मुलाला माझ्या त्याने केलं त्यांना आनंदित उभा करा. त्याशिवाय आम्ही पैसे घेणार नाही. मॅडम, प्रसूती दरम्यान तुम्ही त्या ठिकाणी होत्या, नेमकं काय सांगा? मी ज्यावेळेस आले ना तर डॉक्टर बोलले की, मी त्या डॉक्टरना विचारलं. ते डॉक्टर बोलले की, मी म्हणलं असं का झालं, तर डॉक्टर बोलले की ब्लड गेल्यामुळे असं प्रॉब्लेम झालाय. मग मी विचारलं तुम्ही ब्लड ज्यावेळेस गेलं तेव्हा तुम्ही कुठे होता, तर आम्ही सगळेजण तिचं ट्रीटमेंट करतच होतो. आम्ही सगळं दवा गोळ्या त्याला देतच होतो. तरी पण ते बोलले की असं कसं झाल्यामुळं तुम्ही लक्ष का नाही दिलं, तुम्ही लक्ष नाही दिल्यामुळं असं झालंय. तर नाही म्हणले तर आम्ही मॅडम लक्ष वगैरे सगळं दिले. मग ती लोक अशी बोलतात की तिची मम्मी अशी बोलली की काय मला लक्ष दिलंच नाहीये आणि जास्त ब्लड गेल्यामुळे तिला तसं झालंय. आणि काय बोलली की डॉक्टर काय म्हणली, ह्या मुलीने आम्हाला लय त्रास दिलाय. डिलिव्हरला ज्यावेळेस आणले ना तर ते डॉक्टर बोलली ह्या मुलीने आम्हाला लय त्रास दिलाय. पण त्याच्यामुळे काय केलं असेल तर त्यांनी मी काय सांगू शकत नाही. मग तुम्ही आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही प्रयत्न हातात घेत नाही. आम्हाला न्याय पाहिजे. मनीषा अतुल वाघ. या ठिकाणी एका महिलेच्या प्रसूतीनंतर हे झालेलं आहे, मयत झालेली आहे. नेमकं काय सांगाल? आज तुम्ही या ठिकाणी निषेध देखील व्यक्त केलेला आहे. अनेक वेळा अशा प्रकारची समस्या तुमच्याकडे, नेमकं काय सांगाल? आपण पाहतोय की नवी मुंबई महानगरपालिकेचा गलथान कारभार वारंवार आम्ही आपल्या निदर्शनास आणून देत आहोत. कालच झालेली दुर्दैवी घटना अगदी 32 वर्ष असलेल्या संगीताताई घारात यांचा डिलिव्हरी दरम्यान मृत्यू झालेला आहे. कंटिन्यू 2 तास ब्लिडिंग झाल्यानंतर जर डॉक्टरांना कळत असेल की त्यांना हलवण्याची किंवा हे करण्याची गरज आहे, तर यासारखं दुर्दैव इथे नाहीये. आपण पाहतोय की बऱ्याचशा सुविधांचा अभाव नवी मुंबई महानगरपालिकेत आहे. बऱ्याच वेळा डिलिव्हरीला पुरेशी साधनं नसल्यामुळे ते जे असेल किंवा सायन रुग्णालयामध्ये पाठवलं जातं. या संदर्भात आपण वारंवार जवादे सर असतील किंवा आरोग्य विभागाशी पाठपुरावा केलेला आहे, परंतु त्याबाबत अजून काहीच सुधारणा झालेला नाही. याबाबत परवा दिवशीच आपल्या सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब येतात. त्यांच्याकडे सुद्धा ही गोष्ट नजरेस आणून आपल्याला जेवढ्या सुधारणा किंवा जेवढ्या आरोग्य यंत्रणा सुधारणा करता येईल त्या संदर्भात आपण मागणी करणार आहोत.